हे पैसे आहेत गाईज जे खूप मेहनतीने कमवलेले आहेत आमच्या गॉडफादरने, आमच्या वडिलांनी. माझं काम त्यांना खूप आवडतं आणि ते आता अपग्रेड करायचं आहे. त्यांना पाहिजे क्वालिटी वाढलेली, त्यामुळे ते सपोर्ट करतात आणि त्यांनी आता मला नवीन आयफोन घेण्याची परवानगी दिली आहे. थँक्यू सो मच पप्पा. लव फ्रॉम माय हार्ट अँड फ्रॉम अथर्व ऑल्सो. तर काय म्हणते पब्लिक, लेट्स गो. खूप भारी वाटते मला ही लाईन बोलून. ऑलमोस्ट 1 वर्ष झाला असेल मी यूट्यूब ब्लॉग नव्हता बनवला, ही लाईन नव्हती बोलली, तुमच्यासोबत इंटरॅक्ट नव्हतं केलं. पण युअर आकाश इज बॅक विथ द सेम एनर्जी गाईज. लेट्स गो. खरंच मजा येणार आहे आता. माझं छोटंसं यूट्यूबचं स्वप्न पूर्ण करायला आलो आहे वापस. तुम्हाला माझी जर्नी दाखवायला आलो आहे. आणि आजचा स्पेशल दिवस हा आहे की मी आपली लेवल, आपली कॉन्टेंट क्वालिटी अपग्रेड करतो आहे. आयफोन 16 प्रो घेतो आहे. तर हा ब्लॉग त्याचाच आहे की त्याच्या मागची बॅक स्टोरी काय होती, मला डिस्काउंट कसा भेटला, काय त्याची प्रोसेस आहे, हा पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. आणि मला असंच प्रोत्साहन देत राहा, म्हणजे मस्त मस्त व्हिडिओ बनवत राहील. लेट्स गो. हॅलो गाईज, आय एम गोइंग टू बाय न्यू आयफोन. आज एकदम नर्वस आहे मी, काय माहीत कसं काय. अथर्व मला घ्यायला येतोय. अथर्व माझ्यासोबत असणार आहे फोन घेण्यासाठी. क्रोमा लोअर परेलचा क्रोमा. आणि इकडे लोक नुसते चालताच आहे बघा, नुसते चालताच आहे, डायरेक्ट थांबतच नाही. डायरेक्ट 1 मिनिट पण थांबत नाही कोणी, फक्त चालताच आहे. इस स्पीड भरी दुनिया में एक छोटा सा हमारा अथर्व पोहोचला इकडे. अथर्व कसं काय पोहोचला एवढ्या गर्दीमधून? पुढे चाललोय आपण, चाललोय काहीतरी नवीन घ्यायला चाललोय. हा लेट्स गो भाई. मग काहीतरी नवीन घेऊन येऊ आपण आज. काहीतरी नवीन घ्यायचं आम्हाला. सिक्योरिटी साहब हमारा गाड़ी चेक कर रहे हैं. बॉम्ब बिम रपाया है कि नहीं, लपाया है क्या बॉम्ब? पेट्रोल से भी आग जला सकते हैं हम. ओके चालना भाई, एकटा येशील का? हो क्या? केवढा क्यूट होता यार तो. फ्री पार्किंग आहे नाही. फोनिक्स मॉल मध्ये आहे म्हणे क्रोमा. अथर्वची मर्सिडीज काय माहिती, मर्सिडीजचं नाव अथर्व? एंटॉर्क. फरारीचा लोगो गाईज. आमचा घोडा असा सरळ पळतो. अथर्व किचन काय आहे गाडीला? स्पायडरमॅन. अथर्व तुझ्या डिक्की मध्ये हेल्मेट मावत नाही, मग काय करतो? हेल्मेटाच्या साईडला लावायचं. हा, आणि मग डिक्की बंद करायची. अच्छा, मग आता कोणी चोरू नाही शकत का? हे उघडू बंद सगळं. अथर्व तो साऊथ बॉम्बे मध्ये राहतो ना? सोबो बॉय. कुठे राहतो सोबो मध्ये? बीटीडी वरळीचा अथर्व, साऊथ बॉम्बेचा अथर्व. इकडचे भैया आहे, भैया ते प्लास्टिकचे प्लांट्स कट करताय. म्हणजे त्यांना वाटलं की ते प्लास्टिकचे प्लांट पण ग्रो होतात तसं, आणि ते असंच होतं साऊथ बॉम्बे मध्ये. साऊथ बॉम्बेच्या गोष्टी आहेत या. वी आर ॲट दुबई मॉल गाईज. मुंबईचं दुबई मॉल एक आहे, तुला माहिती का? मी एका वर्षानंतर ब्लॉग करतो डायरेक्ट. 1 वर्ष होऊन गेला मला ब्लॉग करून. लास्ट इयर केला होता 1 वर्षापूर्वी. फायनली वी आर गोइंग टू क्रोमा. बाई इथं गर्दी आहे पण खूपच. So we just went from Croma and we didn't get the phone because they didn't have that phone. स्टॉकमध्येच नव्हता तो फोन. आणि हे आत्तापर्यंत माझ्यासोबत 5व्या-6व्यानं झालं आहे. मी खूप साऱ्या दुकानावरती गेलो आहे आणि वापस येऊन गेलो आहे. ब्रो, मी तुला माहिती का, मी फोन घ्यायला गेलो होतो ॲपल स्टोअरला आणि माझी एवढी वाटली की एवढी जास्त स्पेंडिंग कसं काय करू मी. म्हणजे एवढे 1.5 लाख रुपये कसं काय देऊ मी. असं डायरेक्ट नाही म्हणून मागे येऊन गेलो. म्हणजे डायरेक्ट फोनच घ्यायचा नाही मला, जाऊ द्या असं. ब्रो 1.5 लाख रुपये मला कळलं आहे की एवढी मोठी किंमत राहील 1.5 लाख रुपये म्हणजे. तर आता क्रोमा नाही तर मग कुठे चाललोय ब्रो आपण? ॲप्ट्रॉनिक्स मध्ये चाललोय. जिकडून आलो होतो तिकडेच, ह्याच दुकानावरनं हा फोन घेतला अथर्वचा. तुझं कसं कस्टमर रिव्ह्यू ब्रो ॲप्ट्रॉनिक्स सोबतचं? चांगलं आहे, पण त्या दिवशी म्हणजे फर्स्ट डे घेतला होता तर त्या दिवशी खूप त्यांची वेबसाईट वगैरेचा प्रॉब्लेम होता. तर मला 4-5 तास लागले अरे बाई रजिस्ट्रेशन करायला. खरंच का? बघू आज किती वेळ लागतो. हे ॲप्ट्रॉनिक्स
अजून ठरवलं नाही कुठला कलर घ्यायचा. आपल्याला घ्यायचा आहे 512 GB आयफोन 16 Pro 512 GB. तो आहे 1,49,900 रुपये. पण त्यांच्यासोबत आहे 7,000 रुपये डिस्काउंट आणि एवढ्या बँक असतील तर प्लस 3,000 पण भेटेल म्हणजे 10,000 रुपये. पण हे आपल्याकडे नाही आहे, आपण कॅश पेमेंट करणार आहे तर 7,000 रुपये भेटणार आहे आपल्या डिस्काउंट. 143ला मिळेल. 143ला भेटणार आहे आम्हाला आयफोन 16 Pro 512 GB. म्हणजे व्हिडिओ क्वालिटी एकदम तगडी येणार आहे आता, एकदम बाप लेवलची व्हिडिओ क्वालिटी येणार आहे आणि स्टोरेजचा पण ताण राहणार नाही आहे. स्टोरेजचं सीनच नाही. माझा अर्धा डेटा अथर्वकडे, अथर्वच्या फोनमध्ये. आता घेतल्या लगेच ट्रान्सफर करणार तुला. हां करतो ट्रान्सफर करतो डेटा आता सगळा. हां गाईज 1.5 लाख रुपये गाईज, 1.5 लाख रुपये फोनसाठी गाईज. एवढा हे 1.5 लाख रुपये मी कधी कॉलेजला भरले नाही एवढे पैसे. हा ना. एवढी मोठी स्पेंडिंग खूप मोठी गोष्ट आहे भाई. 1.5 लाख रुपये एखाद्या फोनसाठी देणं, एखाद्या आपल्यासारख्या नॉर्मल मुलासाठी 1.5 लाख रुपये खर्च करणं एका फोनला बिग थिंग भाई. तुला माहिती का पहिले मला काहीच फरक पडायचा नाही 1.5 लाख वगैरे काय पप्पांकडनं हे ते. पण जेव्हा कमवायला लागलं ना भाई तेव्हा कळलं की 1.5 लाख थोडी मोठी अमाऊंट आहे. म्हणजे लाख रुपये किती मोठा गोष्ट आहे भाई. जेव्हा कमवाल ना तेव्हा कळेल भाई. आता कायच सांगू आता मी. हे 4 कलर आहेत गाईज. काय वाटतं तुम्हाला कुठला कलर घेईल मी? विच कलर यू विल सजेस्ट टू मी? मला तर ब्लॅक आवडेल. ओके. हा कुठला कलर आहे? हा नॅचरल टायटॅनियम आहे. बरं. एकदम प्रीमियम वाला फील देतो. अरे हां अथर्वने हा फोन जेव्हा लॉन्च झाला त्याच दिवशी घेतलाय ना अथर्व. येस. एकदम आयफोन शॉकीने अथर्व आला का लगेच घेतो. आता 17 पण घेणार आहे तो. मी तर हा घ्यायचा विचार चालू आहे माझा पिंक. ही 93,000 आम्ही ऑनलाईन करतोय आणि 50,000 कॅश करतोय. एवढं मोठं पेमेंट बाबा, खूप मोठी जबाबदारी आता माझ्यावरती. पेमेंट मोठ्या म्हणून ते अजून हळूहळू हां होतच नाही अजून पेमेंट कम्प्लीट. आता तर बाबा प्रेशर. पेमेंट प्रोसेसिंग टेकिंग लॉन्गर देन युजुअल टू प्रोसेस. अरे एक बात भी कहते हो तुम कि तू क्या है. स्माइल. या मोबाईलचं त्या मोबाईलमध्ये पूर्ण डेटा टाकतोय. आता एवढा क्यूट दिसतोय तो पुढच्या वर्षापर्यंत पुरा घासलेला राहील. मित्रा रेडी होऊन जा, मेहनत करण्यासाठी रेडी होऊन जा, तुला खूप घासायची अजून. आमचा आयफोन आता डेटा ट्रान्सफर चालू आहे. तासभर आम्हाला आहे तर आम्ही गेम खेळतोय आणि अशा ठिकाणी गेम खेळतो जिकडून आम्ही फोन घेतलाच नाही आहे. आम्ही क्रोमामध्ये परत येऊन गेलो फक्त गेम खेळण्यासाठी. कुठला गेम आहे ब्रो? ॲस्फल्ट 9 असा कुठला तरी गेम आहे हा. अथर्व तू पण जेव्हा आयफोन 16 Pro घेतला होता तेव्हा तुला कसं वाटत होतं रे? भारी वाटलं खूप. तू नर्वस नव्हता का माझ्यासारखा? होतो थोडा पण ठीक आहे. म्हणजे पण तुला वर्थ वाटतोय का तुझं आता यूज करतोय? एकदम म्हणजे प्रॉपर मला जे पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा कधी पण काढतोय, शूट करतोय. हां आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो नवीन फोन मध्ये काढला जातो आहे या ठिकाणी. यो कॉंग्रॅट्स भाई. नवीन कंटेंट, तगडा कंटेंट बनवणार. यस तगडा कॉन्टेंट. आता असेच ब्लॉग्स पण बनवत जाईल मी तुमच्यासाठी परत एकदा. बॅक विथ द सेम एनर्जी गाईज. जी एनर्जी लास्ट इयर मी सोडून चाललो गेलो होतो सगळ्यांना न सांगता तुम्हाला घोस्ट केलं होतं. परत आलोय मी लवकरच. तर सपोर्ट करा गाईज. सपोर्ट करा गाईज. खूप मेहनत आहे. आता एवढा खर्च केला, 1.5 लाख रुपये खर्च केले तुमच्यासाठी. सबस्क्राईब करा. चलो. बाप रे बाप काय सांगू तुम्हाला. मी जस्ट माझं इंस्टाग्राम बघत होतो. मला 4.5 वर्ष झाले हे काम करून. 2020 पासून चालू केलं होतं आणि आता सिरियस करतोय लास्ट 3 वर्षापासून. भारी आहे यार हे काम, खतरनाक आहे. माझ्याकडे जिओ फोन होता सगळ्यात पहिले.
पप्पांचे फोन वापरलेत, आईचे फोन वापरले, दीदीचे फोन वापरलेत. नंतर आयफोन 13 घेतला शूटसाठी. मलाच माहिती मी काम कसं करायचो माझं त्या अँड्रॉईड फोनवर. म्हणजे फुटलेला फोन होता आणि ती स्क्रीन छोटी करून घ्यायचो. असं एक ॲप होतं ज्याने स्क्रीन अशी साईडला 4x1 करून त्याच्यावरती एडिट वगैरे करायचो मी अँड्रॉईडवर. त्यानंतर जरा सिरियस घेतलं आणि आयफोन 13 घेतला आणि त्यानंतर मग काम चालू केलं. आयफोन 13ला पण 2.5 वर्ष झाले असतील. 2022च्या सप्टेंबरमध्ये घेतला होता मी तो. त्या फोनवर तर खूप जास्त मेमरीज आहे यार. खूप ट्रॅव्हल केलं आहे, खूप त्याच्यासोबत फिरलो आहे, खूप गोष्टी शूट केल्या आहेत. तो सध्या माझ्या आईकडे राहील किंवा दीदीकडे राहील काय माहिती. पण यस, तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे आयफोन 16 प्रो घेतला आहे फायनली. खूपच एक्सायटेड आहे त्यावर शूट करायला आणि तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओज द्यायला. लेट्स गो गाईज. मी तर खूप ओव्हरवेल्म झालो आहे आता. तुम्ही असंच सोबत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. खूप सारं प्रेम आणि यस, तुमचेही सगळे स्वप्न पूर्ण व्हावे हीच देवाशरणी प्रार्थना. तुमच्यातला तो लहान बाळ जिवंत ठेवा. तुमच्या आतला तो स्वप्न बघणारा लहान मुलगा असंच स्वप्न बघत राहो आणि पूर्ण करत राहो. थँक्यू सो मच. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. वाह वाह, हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. तुम ही कहो कि ये अंदाज़े गुफ्तगू क्या है.